नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आजचा दौरा आपला निफाडलाय का खास कामासाठी चाललोय आज. सोबत ऋषिकेश भाऊ आणि जे खास काम आहे ते आपल्याकडे थोडे पाहुणे आलेले होते. पेपर झाले, खूप थकलेले होते पेपर देऊन. नगरसेवक निफाडचे पेपर देऊन दम झाला होता त्यांचा. मग आता त्यांना सोडायला जायचं. हो पाहुणे समोर आहे ना, असे तोंड दाखव. नमस्कार, राम राम, सपोर्ट करा. अरे माझा अवतार पाय ऋषिकेश भाऊंची जरा दाढी बिडी जरा वाचलाच वाढलेली दिसते. पैसे आता काय कमी नाही. नुसता पैसा असा बिडबिड चालू आहे आता. काय नुसता नदीत जायचं रे आपण. नाही उडवा उडवी नाही होणार, टेन्शन नाही घेऊ. म्हातारी ऋषिकेश भाऊंचे ड्रायव्हिंग म्हणजे एकदम गागाट काम आहे. आता पाहिजे ट्रिप आहे आता ट्रॅक्टर वाढला पाहिजे का नागर एवढा जोरात घुसून जाईल ना गाडीत. कसं आता नगरसेवक म्हटल्यानंतर पाहुणचार आम्हाला काही कमी नाही राहणार आहे घरी जाऊन. का हो नगरसेवक, कसली ऑर्डर दिलेली मग घरी जाऊन? घरी जाऊन तुम्हाला मिस्त्री बनवणार आहे. लच्छीदार मटन, लच्छीदार कबाब. लस्सीचा काय विषय होता? एक साईड चालू आहे, हा. येऊ शकता तुम्ही. तू असं मधोमध बस ना मित्रा. नक्की मला वाटतं. अरे काय लाज वाटत तुला? फेमस करतो एखाद्या पोरीला आवडलं तू मग काय व्हायचं ते? का बर रे? काय म्हटला? हो बाबू, माइंड सेट तसाच बिल गेट्स सारखा ना. खरंय. तो रोज एकच टी शर्ट वापरतो रे पण. आमचं सेमच आहे ना, काळच वापरतो. मला कलर चॉईस करायलाच यायला टाईम. दोघांना बी ना. खरंय मित्रा, तुझं एकदम खरंय. अरे हा थेरगाव मध्ये ना आपण. थेरगाव पुढे नाही ना दादा, ही दीक्षी आहे वाटतं. हा ही दीक्षी आहे. थेरगाव पुढे थेरगाव पी. आपला प्रथम तिच्यामध्ये काहीच फरक नाही. पाथे आम्ही नसतं ऐकून घेतलो. तू ब्लॉक मारणारच मला माहितीये. पाथे गेलाय रे गोव्याला. प्रत्येक गोव्याला आले. आणि शिवा बी कुठतरी झाला होता ना. गेला होता संभाजीनगर. हा ती गेलती. शिवा कोणाला घेऊन गेलाय तू गोव्याला? सॉरी संभाजीनगरला. वाल माग नाही का? हा नाबालिक. काय नगरसेवक बोलून पडले, काहीतरी बोलले नगरसेवक. काय म्हणता आई बापाची काय? नगरसेवक मोडताय बोलत म्हणजे. कुठं आणला पाहून काय तिचं नाव काय रे? अनु 10वीचं काय तिचं नाव? अरे हा अनु काय नाव तिचं खरंच मला आठवत नाही. अंकिता. हो बाबा, अंकिताच नाव ना तिचं. उर्मिला नाही रे, उर्मिला नाही. तिचं नाव आहे ना यार. उर्मी जावेद नाही रे. काय नाव रे अनु तिचं?
हा रानू मंडल दीपक राखी सावंत लग्न केलं का त्यांनी प्लॅनिंग तर ती मोदी सोबत करीत होती लग्नाचे सलमान खान सोबत लग्नाचे प्लॅनिंग होती तिचं मोदी सोबत होत मीटिंग भरली ग्रामपंचायतीची वाटत तू तरी का मशाल कमेंट मध्ये सांगा तू तारी का मशाल 4 तारखेला कोणाचा झेंडा आहे ना कमळ का तुतारी हा कमळ का तुतारी असं कमळ का तू तारी कमळ तुतारी मशाल मशाल तुम्ही राहा नव्हतं तुम्ही आणेल कोणत्या खाली बसून गेल तू उभा राहिला राहा यायची बरं घरी बैठा नाही पण खरं सांग तू तुमच्या तिथं कोणाला सपोर्ट करते तुम्ही नाही सांग ना तू एवढा घाबरतो काय तू असं सपोर्ट ओपन करायचं राहतो एवढ्या असं नाही असं सपोर्ट काय कामाचं मग असं लपून लपून सत्ता पलट झाली दुसऱ्याला करायला पटकन असं काही थेरगाव मध्ये आलोय आपण थेरगाव क्वीन सर्च करून पाहायचं स्टार ती आता तरी सुधारली आगले घाणगोड लावायची स्टार बनायचं अरे ते डोनाल्ड ट्रम्पचे पाहिले का कालची केस त्याच्यावर 36 काहीतरी आरोप होते सगळे प्रूफ झाले आणि पॉर्न स्टार कोणतरी तिच्या संबंध होते तिचे अरे खरं ना तिला किती माहिती का 1,07,00,000 काहीतरी रुपये दिलेले होते गप्पा राहण्यासाठी संबंध लपवण्यासाठी असं काहीतरी विषय अशी पॉर्न स्टार होती काय संबंध लपवायचे होते पण मग त्याची इज्जत होती ना प्रूफ झाले सगळे पाहिलं का पंतप्रधान कसे आणि बर का तो त्याच्यामुळे अंकिता बिंकता आहे ना सोडून दे बरं का तुला सांगतोय आणि ते प्रूफ झाले पण तू विचार कर तो एवढा मोठा माणूस आहे तो आज मोदीच्या लेवलचा माणूस आहे म्हणजे मी तसं नाही म्हणत पण एक त्याच्या लेवलचा आहे तो नाही का? पण मग तिथं जर प्रूफ होऊ राहिले आरोप विचार कर म्हणजे त्यांच्याकडं कानून किती स्ट्रिक्ट आहे आणि आपल्याकडे घोटाळे होऊन जाते ते सुद्धा लक्षात येते नाही झाकली जाते खरी गोष्ट खोटी गोष्ट कमेंट करील आता पाहिलं पण मग तू विचार कर ना तू एवढा मोठा माणूस असून त्याच्यावर जर प्रूफ होऊ राहिले गुन्हे म्हणजे त्यांच्याकडे कानून किती पक्के ना आपल्याकडे घोटाळे होत जातात आपण सांगते रे कुठे जायचं रे रोडने माहित ना आता सुक्यानं मध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो अरे इकडे 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 या साईडला हे बघा हुशार मुलं मुलींचे फोटो बघा मोगल क्लासेस मोगल म्हणजे आपण मोगलच आहे ना मोगल क्लासेस हा मोगल क्लासेस फ्री मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करतो त्यांची पेड फुकट प्रमोशन पेड प्रमोशन पण फुकट करतो हे बघा मित्र वनव्यामध्ये गारव्यासार आजी डायरेक्ट गोळा झाला आजी काय बोलताय मंगळसूत्र इतकायचं ना आजी मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या चला कोणाच्या इलाक्यात आलो आपण एकदम भंगार रस्ता आहे इलाका हे बघा भंगार रस्ता एकदम अरे बापरे आता चांगला रस्ता कुठे लागला हा तो व्हिडिओचा विषय होता मी एडिट क्रॉप वगैरे जास्त करीत नाही जे ओल्ड राहतात ना ते करतो नाही तो व्हायचं मॅटर दर्शासारखा त्यांनी ना काय केलं पहिलाच ब्लॉग काढला बरं का ते कुठेतरी गेले होते IIT बॉम्बेला गेले होते वाटतं त्यांनी ना पहिलाच ब्लॉग काढला
आणि सरण बाबा त्याने 1-2 शब्द काहीतरी बोलला तो ब्लॉग म्हणजे अनुप सर इतके चांगले असून त्यांना शिवाय नाही, चुकीची गोष्ट आहे. आता नाही. माझ्या समोर किती शिवाय दिले त्याने अनुप सर आहे ना, नाही हे पटणार आहे गोष्टी काय. मित्र बर का. आणि तो काहीतरी बोलला सरांना आणि त्याने- गौरी मॅमला पण गप्रे तू त्या डायरेक्ट असं टाकून दिला ब्लॉग आणि ते एका मॅडमनी पाहिलं ब्लॉग. मॅडमने असे दानान गोडे लावले, तू पहिला चॅनल बंद कर म्हणे युट्यूबचा, माहिती का. त्याच्यामुळे त्यांनी ना- केस टाकायला पाहिजे होती येडावी तो. हा बरं का चुकलं त्याचं. गोष्टी तर नाही माहिती. त्याच्यामुळे ना मी जास्त एडिट नाही करीत आणि फक्त काही पार्ट असलं ना असं वाईट मग मी तो कट करून टाकतो बस. बाकी राहतच नाही रेल्वे आपल्या blog. हा नाही कधीच नाही कधी. आपण शब्द नाही. रेल्वे वाईटच राहतं सगळं पण चांगलं रेल्वेच्या इथे आता तसं आहे विचार आमचे विचार. चांगली आपली एवढी बी वाईट नाही मग मित्रा. तोंडर शिवाय देणार आम्ही बरोबर की नाही? महावीरला ऍडमिशन ना घेऊन सांगतात. तर मित्रांनो एकदम महत्वाचा मुद्दा उचललेला आहे ऋषिकेश भाऊंनी. सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोखले कॉलेज गोखले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आमचे कोणतं कॉलेज गोखले कॉलेजला इथे म्हणता ऍडमिशन घेऊ नका. गोखले कॉलेजला नाशिकला ऍडमिशन घेऊ नका ते म्हणताय. आमचं पण सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे मित्रांनो. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ऍडमिशन घ्या तिथे एकदा. एवढं भारी ना. ऑल क्लिअर जर नाही निघाले ना मित्रांनो, पैसे परत देत आहे डायरेक्ट. ही स्कीम आहे डायरेक्ट आणि एकदम भारी. म्हणजे असं 1 वर्षातून एक पुण्याला चक्कर. हा आणि तिथलं व्हिजिट म्हणा किंवा अशा लोक लाकल नाही जाते एकदम अशा. आता मागे आमची जाऊन आली. आता कुठे गेलो होतो रे आपण? बेस्ट कुठे गेलो होतो? गोवा. गोव्याला नेली होती आमची व्हिजिट मित्रांनो. व्हिजिट साध्या सुद्धा नाही, संदीपला मागे सोडेल असं कॉलेज आहे मित्रांनो. यायचं का? हा तो कॉलेजचा विषय असा आहे. तुम्ही तर कधी कधी पाहिली नसेल रेल्वे, बघून घ्या. थार पाय. हो थार अरे मॉडिफाईड आहे रे बाबू. बेकार होती ना. सोपं आहे काय. हा तो कॉलेजला सांगवीलाच ऍडमिशन घे मित्रांनो. पैसे डायरेक्ट परत देतात. तुमचं एक जरी सब्जेक्ट बॅक राहिला ना पैसे डायरेक्ट परत देतात मित्रांनो. मी पण माझे 40,000 रुपये घेतले होते, परत भरले. आता पुढच्या वेळेस पेपर द्यायचे ना त्याच्यामुळे Subject निघाले माझे. सब्जेक्ट निघाले मग त्याच्यामुळे मग असं नाही का. घरी भाजी न्यायची असत शेजारी बाग ती भाजी सगळं आमच्या इथं तुम्हाला शेंगा भेटतील, पेरू भेटतील, आंबे भेटतील, पप्पाया भेटतील, चिकू भेटतील. अजून काय काय रे केळं नाही, अजून नारळ भेटतील. कॉलेज कमी फळ बाजार जास्त आहे आमचा कॉलेजचा. 1 नंबर कॉलेज आहे मित्रांनो. घ्या खरं तुम्ही. आंबे कसं आपल्यासाठीच लावण्यात आलेले म्हणजे आले का खायला नाही का पोरांना. खिचडी भाताचं पण वाटप होतं तिथं. आपलं पोषण आहार म्हणतो ना आपण. वाटलंय त्याच्यामुळे व्हाईट राईस आणि उसळ. त्याच्यामुळे डोके चालतील इथल्या पोरांच्या. त्याच्यामुळे मंद झाले पोरांचा डोक्याचा गाळ झाला इथल्या. नुसती भाताची सुट्टी. भाताची सुट्टी. हा एक 12ला सुट्टी होती मित्रांनो, एक 3ला होती. एका हातात डबा घ्यायचा, एका हातात बॉटल घ्यायची आणि बांबूच्या झाडांमध्ये डबा बॉटल घेऊन जायचं खायला. बस झालं कौतुक. आता कॉलेज एखादा कॉलेजच्यानी पाहिला 40,000 परत तुम्ही पाहत असाल. संगवी सर जर तुम्ही पाहत असाल तर हे सगळं स्क्रिप्टेड आहे सर. आम्हाला लिहून दिलेलं आहे कॉलेजच्या प्रमोशनासाठी. आम्ही ज्याने दिलंय त्याचं नाव नाही घेऊ शकत सर आम्ही. त्याच्यामुळे ना काय बोलू शकत नाही आम्ही. चला बाय बाय बाय. काका हायवे निघेल रस्ता कुठून आहे इकडून गावात? हा थँक्यू बरं का. भला माणसाने सांग. रस्त्याचं काम चालू होतं मित्रांनो म्हणून गावामधून घुसलो पण काही समजत नाही इकडून काय कार्यालय. ग्रामपालिका हे पण अरे इथून हे पण सरळ बोलला सरळ जाईल. तू बिल शब्दाला किंमत देवर आला का त्याच्या? चुकीचं आहे. लेबर लागतच होते नेऊन टाकू. फुटिंग मग करायचे जाताना मित्रांनो निफाड मध्ये पोहोचलेलो आहे आता. इथे घेऊन टाकू. आडावांच्या शहरात पोहोचलोय. आमचे एक आडाव 2 आडाव आहे. एक आडाव आमच्या गाडीत बसलेले पाठी मागाने. एक आडाव आता बड्डे होता सध्या पुण्याला. काल बड्डे होता पुण्याला. मित्रांनी मस्त रात्रभर सेलिब्रेट केलेला. मला माहिती आहे. कच्ची काय कच्ची केकचं ते नाव होतं बा. कच्ची का. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे.
आता नाश्ता पाण्याची व्हिडिओ झोपेली दाखव ना. कुठे आहे आजी? एका माझ्या जीसस क्राइस्ट. नाश्ता पाणी दाखवतो तुम्हाला आता. अरे तो येतो का? पाऊंचा हा काय तुझं काय पण तू पार्टीचं काय तू पार्टी दे ना मावशीचा बड्डे ना आज. अगं तुझ्या घरी आम्ही पाहुणे आलोय आम्हाला नाश्ता पाणी सोडून तू खात बसली डायरेक्ट तुला काय वाटतंय का हा मग पाहुणे म्हणजे काय बर्थडेची पार्टी तर नाही उलटे आमच्यासोबत पण तरी खात बसली तुला काय वाटलं पाहिजे हा हे पटलं नाही बरं का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सृष्टी म्हणत होती पार्टी म्हणजे हा म्हणून आलो नाही तर यायचा काय तसं नगरसेवक घेऊन आले त्यांची साईड बघायला कन्स्ट्रक्शनची काम चालू होते डायरेक्ट हिरवं काम दिसले आले नगरसेवकांच्या गाड्या नुसती हवा आहे नगरसेवक इकडे पाहू एकदा लाईक करो चेकिंग वाले आले काम थांबवा काम पावडा आणून करून दाखव किती लेअरचा है ना ही बघा साईट नगरसेवकांची रॉ हाऊस इकडचे झाले सेल इकडचे बाकी कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं भारी वाटतं मस्ती नाही करायची नगरसेवकांचा जर बांगला खाली पडला ना किचन अरे हा हॉल आहे तिकडे किचन आहे साईडचे दर्शन झाले आता परत घराकडे वळायचंय तू काय करू राहिला मित्रा लेवल ट्यूब नाही ती असे काम चुकार लोक येते नाही इकडे तिकडे गाडीत बसून आली काय लेडर गाडीची जागा व्यापाला आली का तू इथपर्यंत हे स्नॅपचे नादिक माणसं ना मला आवडतीच नाही बरं का सृष्टीकडून आमच्या बहिणीकडून पार्टी आम्हाला भावाकडून नगरसेवाकडून पार्टी बहीण बहीण काही कामाची नाहीये ना आईस्क्रीम खाऊ घालतीये ना एखादी ना काही मित्रांनो पाहुणचार वगैरे झालेला आहे सर्व झालेलं आहे खाऊन पिऊन आता निघालोय परतीला उजर